निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वविबळ पाठीशी नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना. जय शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज. हॅलो. हा स्वामी समर्थ ताई. हा, श्री स्वामी समर्थ. आजचा अनुभव जरा वेगळा आहे माझा. हा हा तर हा गुवाहाटी मध्ये घडलेला आहे, काझीरंगा नॅशनल पार्कला. अरे बापरे. हा, तिथं घडलेला आहे. हा तर हा जो अनुभव आहे आजचा, हा. तो कृष्णाच्या बाबतीतला माझा. अच्छा. म्हणजे तर काय काय वेळा आपल्याला वाटतं की फक्त आपण दुःखामध्ये असतो त्यावेळीच आपल्याला परमेश्वर मदत करत असतो, किंवा ज्यावेळी आपण तर ते एक भजन आहे म्हणा की परमेश्वर सर्व सुख दुःखाच्या बाबतीत आपल्याकडे असतो. अगदी आप बुलाते नाही, ते खूप सुंदर भजन आहे. भगवान आते नहीं तुम बुलाते नहीं, ते राधे कृष्ण प्रेम वगैरे ते कुठलं तरी भजन आहे. हो 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 हो, आठवलं मला, ते ऐकलंय मी ते. म्हणजे थोडक्यात काय तर प्रत्येक आपल्या परमेश्वराला तुमच्या आयुष्यामध्ये सहभागी करून घेण्यासाठी तुम्हाला त्याला प्रत्येक आपल्या ऍक्टिव्हिटी मध्ये इन्व्हॉल्व करून घ्यावं लागतं मॅडम. सामील करून. आणि सामील करून घ्यायला लागतं, आणि प्रत्येक जी ऍक्टिव्हिटी आपली आहे ती त्याला सरेंडर करून घ्यावं लागतं. हो, आणि त्याच्यामुळं काय होतं, मन आपलं जे आहे ते एकदम निर्मळ बनत जातं, आणि कुठल्याही म्हणजे तुमच्यावर टेन्शन काय राहत नाही. अगदी अगदी खरं. मग त्यामुळे हे जे कॉन्सेप्ट, म्हणजे हा जो कॉन्सेप्ट होता की तुम्ही प्रत्येक ऍक्टिव्हिटी जी करता ती सरेंडर टू गॉड, म्हणजे तुम्ही जे काय करतात ते सगळं परमेश्वराला अर्पण करावं. तुमचं असं काहीच नाही. मग ही जी गोष्ट आहे ही साधारण 2017 सालची आहे. अरे बापरे. तर त्यावेळी मला इच्छा होती की गुवाहाटी म्हणजे कामाख्या देवी मंदिर जे आहे तिथं जायची इच्छा खूप होती. तर मग तर ते मी वाचलं की साधारण 52 शक्तीपीठे आहेत, त्यामध्ये ते शक्तीपीठ आहे. पण तर ते आहे कुठं, गुवाहाटीला. बापरे. मग ते एवढ्या लांब कसं जायचं आपण. तर मग ते मी खूप इच्छा माझी झाली, आणि मी असं ऐकलेलं आहे की तंत्र मंत्र भिंत्र तिथं भयानक चालतं. म्हटलं तो आपण अनुभव घेऊया. मग मी विचार केला की आपण जायचंच आहे. मग त्यावेळी नशिबानं मला काय झालं, त्यावेळी रत्नागिरीला नाही, साधारण ही माझी कल्पना आहे. मी त्यावेळी मिरजला पोस्टिंग माझं होतं. अच्छा. मग त्यांनी प्रिन्सिपलने मला चंदीगडला ट्रेनिंग साधारण आठवड्याचं होतं, आणि चंदीगड टू गुवाहाटी मी विचार केला की फ्लाईटनं जायचं, आणि तिथं आपण कामाख्या देवीचं दर्शन घेऊया. मग ते हे करता करता म्हणजे गुगल करता करता नेटवर मला निघालं की जवळच काझीरंगा नॅशनल पार्क आहे. बरोबर. आणि तिथं म्हटलं जातोय आपण तर ते मेघालय वगैरे चेरापुंजी वगैरे सगळं एरिया आपण फिरून घेऊया. मग आता जायचं कसं, मी माझ्या पतीला विचारलं, ते म्हणाले मी बिझी आहे, जायचं असेल तर तू एकटी जा, मग तू हे व्यवस्थित. मग ठीक आहे म्हटलं, कॉन्फरन्स साठी निघाले. मग तिथल्या एका गुगलवर सर्च केलं तर ते तिथलं मला एक हॉटेल चांगलं भेटलं. ते असं आपल्याला मेक माय ट्रिप म्हणजे तुम्हाला आयोजित करून देत होते ट्रिप्स. तसं मी त्यांना तिथल्या लोकांना सांगितलं, ते स्टाफला, की माझ्यासाठी तुम्ही हे करा, आयोजित करा. मग मी गुवाहाटीच्या विमानामध्ये बसले, आणि साधारण तिथं गुवाहाटी विमानतळावर उतरले. तर ते गुवाहाटी काझीरंगा नॅशनल पार्कचा जो हॉटेल, म्हणजे नॅशनल पार्क बाहेर आतल्या साईडला होतं,
हा. आणि जवळच एक हॉटेल म्हणजे हॉटेल कम गव्हर्नमेंटचं ते MTDC टाईप असतं ते होतं. अच्छा. मग त्यांचा जो हे असतो त्यांचे एक रिसेप्शनिस्ट मला पिकअप करायला आलेले होते. बरं. हा हा हा. हा तर मग त्यांनी मला म्हणजे काझीरंगा नॅशनल पार्कच्या तिथं त्या जवळच हॉटेल होतं आणि नंतर गव्हर्नमेंटची बॉर्डर होती. आणि हा. तुम्हाला पासळे नॅशनल पार्कमध्ये तुम्हाला माहिती आहे काझीरंगा नॅशनल पार्क हे गेंड्यांसाठी खूप प्रसिद्ध आहे, हो जगप्रसिद्ध हो आहे. हो हो. आणि गेंड्यांचं म्हणजे जोपर्यंत तुम्ही हा. तिथं प्रत्यक्ष जाऊन त्या गेंड्याचे कॅरेक्टरिस्टिक म्हणजे गुणधर्म तुम्ही अच्छा. हा. हे हे करत नाही, स्टडी करत नाही किंवा अभ्यासत नाही हा. तोपर्यंत त्याचं महत्व आपल्याला कळत नाही. कळत नाही. हा बरोबर आहे. आणि तिथं तुम्हाला जाण्यासाठी हा. पासेस वगैरे लागतात गव्हर्नमेंटचे. हे अरे बापरे. सगळं ज्या त्यांच्या ह्या ज्या गोष्टी आहे म्हणजे ती हा. गव्हर्नमेंट म्हणजे तिथली फॉरेस्टची गाडी तुम्हाला न्यायला येते. हो तुम्हाला ते विचारतात तुम्हाला हत्तीवरून सफारी करायची आहे का ते हो. सगळं विचारतात. हा मग त्याप्रमाणे गेल्यावर मी सगळं हे केलं. हा व्यवस्थित तिथं फ्रेश वगैरे झाले. पण हा त्यावेळी झालेली होती संध्याकाळ. हा आणि त्यांनी मला एक म्हणजे एक कमरा माझ्यासाठी म्हणजे रूम होती चांगली हा आणि ती माझ्यासाठी दिली आणि ते म्हणाले की मॅडम आता उद्या सकाळी तुम्हाला मी विचार केला मध्ये त्यांच्या 2 टाईपच्या सफारी होत्या. एक जीपमधूनही फिरवायचे होते सगळ्यांबरोबर हा हा आणि दुसरी सकाळी एलिफंट वरूनच आहे म्हणजे तुम्ही हत्तीवर. हत्तीवर बसता आणि ते हत्ती जे असतात ते शिकाऊ असतात आणि ते तुम्हाला ज्या ठिकाणी गेंडे असतील तिथं घेऊन जातात आणि त्याच्याभोवती कळपानं उभं राहतात. मग तुम्हाला ते व्यवस्थित बघता येतात. बाप रे. आणि हत्तीवर गेंडा ना. असा हत्तीवरून आणि बापरे. ते तुम्हाला गेंडा असा प्राणी आहे की स्वतः कोणाच्या वाटेला जात नाही. अच्छा. हा हा तर ठीक आहे म्हटलं. मग मी ते बुक केलं सगळं हा आणि त्यांनी मला झोपायला वगैरे बेड दिला म्हणजे चांगला बेड मला ऐस वाटला. हा आणि मी विचार करत होते हाय उद्या मी मस्तपैकी रात्रीचं जेवण बिवण केलं. हा आता तुम्हाला माहित आहे की उद्या सकाळी जंगल सफारीला जाणार. आजूबाजूला तुमचं जंगल आहे, फॉरेस्ट आहे, सगळं टेन्शन आपलं जातं. आणि याच्यामध्ये आणि अशा याच्यामध्ये मला इतकं संध्याकाळी झोपताना साधारण 8 वाजता आणि साधारण सगळे म्हणजे तिथं 7-8 रूम्स होत्या. सगळे लोक बाहेर आले. मग आम्ही तिथं त्यांनी शेकोटी पेटवली. मग कॅम्प फायर वगैरे तुम्हाला माहित आहे सगळे कॅम्प फायर त्याच्यामधनं गाणी वगैरे आम्ही हे करत गप्पा मारत बसलो. मग मस्त वेळ गेला. कोणी कलकत्त्यावरून आलेलं होतं, कोणी याच्यावरून परदेशावरून आलेलं होतं, कोणी म्हणजे जगातल्या वेगवेगळ्या याच्यावरून ठिकाणाहून लोक आलेली होती. आता तुम्हाला माहित आहे की अशा वेळेला रात्रीच्या वेळी झोपताना मी देवाचं नाव घेत झोपते आणि श्रीकृष्णाचं मी माझ्या रूम मध्ये आले आणि तिथं कसं होतं बेड होते. तर बेड कशाचं होतं मला काय माहित नाही. पण मी रात्रीचं झोपताना मी देवाचे पहिल्यांदा मला सवय आहे की देवाचे आज दिवस तू मला चांगला दिला त्याबद्दल आभार मानायचे. अगदी बरोबर. हो. मग मी मस्तपैकी जवळ माझ्या कृष्णाचा फोटो होतो तो मी प्रवासाला कुठेही गेले तरी फोटो जवळ ठेवते. कारण जागा बिगा पूर्वी अनुभव आलेले जागा बिगा चांगल्या असतील का नाही मला शंका वाटत नाही. तर मी हे कृष्णाचा फोटो समोर ठेवला आणि श्रीकृष्णाचं भजन लावलं आणि मस्तपैकी देवाचं नाव घेत झोपायला लागले. तर मग श्रीकृष्णाला म्हणते की बाबा तुम्हाला इथं आणून सोडलं सगळं हे आता प्रवास माझा चांगला झालं. आणि कधी कधी माझा डोळा लागला मला माहित नाही साधारण 1च्या दरम्यान डोळा लागला. अरे बापरे. आणि त्याच्यामध्ये डोळा लागला आणि मला म्हणजे काय समुद्र मला झोपेमध्ये आपण काही हे असतो आपल्याला काय झोपेवर आपलं असलं की आपल्या स्वप्नावर आपला ताबा नसतो ना. ताबा नसतो काही येऊ शकतं काही येतं आपल्या स्वप्नामध्ये. तर त्याच्यामध्ये मला
हं. हे आलं काय समुद्र मंथन. अरे बापरे! भगवान विष्णू समुद्र मंथन. इकडं देव उभे आहेत, इकडं दानव उभे आहेत, समुद्र हो. मोठे समुद्र मंथन करतायत असं स्वप्न पडलं. म्हणजे हे झालं. आणि हं. ते जोर जोरानं तो नाग आहे तो घुसळायला लागलेत वगैरे हां, हां. असं स्वप्न. ठीक आहे. आणि मला अनुभव काय नाही. आणि मला काय वाटलं की त्या नागाच्या असं मला अनुभव आला की मी हळू हळू खाली जाते. अरे बापरे! हां. हा खाली खाली जाते मला झोप सत्य म्हणजे ऑलमोस्ट खूप झोपेत होते. आई आणि गं! अशी इतकी छान मला असं फिलिंग होतं की हळूहळू त्या समुद्रामध्ये गार अरे वाह! पाणी आहे. गार पाणी आहे. मला गारवा इतका लागतोय. आणि मी असं हे करून खाली 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 जाते असं मला इतकं छान वाटायला लागलं. आणि समुद्राच्या तळाशी गेल्यावर तिकडं असं बघितलं तर आजूबाजूला खूप घास आहे. तसं स्वप्नामध्येच होते मी. बरोबर. म्हणजे ऑलमोस्ट 2:30-3चा समय होता तो. हां, हां, हां. आणि इतकं छान वाटायला लागलं आहे. आणि गार एकदम गारगार अरे समुद्राच्या वाह! किनारी आजूबाजूनं हां. मासे पळतायत. मी त्यांना हलवतीये वगैरे असं बापरे! हात हलवल्यासारखं वाटायला लागलं मला. आणि मी जवळजवळ 15-20 मिनिटांनी हे केलं. हं. आणि नंतर मी हात हलवते माशांना मी हे करण्यासाठी पकडण्यासाठी हात मी हं. म्हणजे हलवले तर हात कुठं हलतायत माझे. अय्या! मग हळूहळू हळू हळूहळू छान मी एन्जॉय करत होते. बाबा हे परमेश्वरानं तर मला झोप दिली त्याचं नाव घेऊन मी झोपले. हां. पण ते खरं खरं जे मजा आहे ते पुढंच आहे ना की बाबा अशा याच्यामध्ये केलं. पण तो ज्या बेडवर मी झोपलेले होते हां. तो बेडवर आणि त्या गुवाहाटीमध्ये काय बांबू खूप असतात. बरं. हां. प्रत्येक गोष्ट ते बांबूचे बनवतात ना ते बेड पण बांबूचे बनवलेले हो. अरे बापरे! आणि त्याचे आणि ते बेडवर कसं उभे असे बांबू आणि त्याच्यावर आडवे त्यांनी आपण तिवया म्हणतो ना तसं टाकलेलं हो, हो, होतं. हो, हो, हो. आणि मग ते मी त्याच्यावर झोपले मध्यभागी. असं मला उतानं झोपायची सवय आहे. हां, हां. तर ते उतानं झोपलेलं तर ते माझ्या वजनानं तो बेड घेईना हो. अच्छा. तर ते काय झालं लेफ्ट साईडचे जे कामट्या होत्या त्या लेफ्ट साईडला झाल्या. अय्या! राईट साईडच्या बामट्या होत्या त्या राईट साईडला. अरे! आणि मी विचार करते की मी खाली जाते ते ऍक्च्युली वजन घेत नव्हतं माझं. हां, तशा त्या खाली चालल्या बेडवरून होत्या. खाली हळूहळू ते बांबू ते साईडला होत होते. बापरे! आणि मी खाली जात होते. अय्या! आणि साधारण 2 फुटाचं ते होतं. हां. आणि मी खाली म्हणजे खाली जमिनीवर तुम्हाला माहित आहे ते बांबूचं हे केलेलं हो. त्याच्यावर हे केलेलं आणि ती खालची मला गार लागत होते. आई गं! आणि स्वप्नात मला वाटत होतं की समुद्राच्या तिथे झोपली आहे. हां. आणि समुद्राच्या झोपलेल्या मासे पण ते हे करतायत. आणि मी दोन्ही हात हां. हे करायचा प्रयत्न मग डोळे हळू 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 उघडले मी डोळे. हां. बघती तर त्याच्या बेडच्या ह्याच्यामध्ये मी अडकून बसलीये. बाई गं! आता मग? आता मग काय आतनं म्हणजे त्यांचा लॉकिंगचा दरवाजा होता बरं. आता 3 वाजता बोलवायचं कुणाला यातनं मला उठता येईना कारण सगळं ते याच्यामध्ये बांबू म्हणजे पाय पण माझे फसलेले गेलेले होते. आई गं! मग अशा वेळी काय करायचं तर हं. तुम्हाला हे करायचं. मग तिथं बघितलं श्रीकृष्णाचा फोटो होतं. म्हटलं बाबा तुझं समुद्र मंथनाचे मी स्वप्न बघितलं पण इथंच माझं समुद्र मंथन झालंय. आता यातनं मला बाहेर काढ. बरोबर. हां. ऐन वेळेस इथं बांबूच्या ठिकाणी मी जमिनीवर बसले आणि माझे पाय पाय आणि हात सगळीकडे अडकून बसले. आई डोकं होतं गं! याच्यामध्ये. अशा काय बापरे! कंडिशनमध्ये झोपून सगळं जागं व्हायला मला अर्धा तास लागला. हां. मग आता श्रीकृष्णाला म्हटलं काही कर आणि मला या ह्याच्यामधनं बाहेर या काढ. प्रसंगातून बाहेर काढ. हां. बाहेर प्रसंगात आता मला आठवलं द्रौपदीची खिंडी. हां. आता द्रौपदीची खिंडी हे करायला तिनं दावा केलेला होता. त्यावेळी तो जाऊन आला. हां, हां. मग तर ते
काझीरंगा नॅशनल पार्क मध्ये मी तुझा धावा करते, हा. तू कसा माझ्यासाठी धावून येतो बघतो मी. हा. मला क्षण स्वप्न बघतीये काय मी समुद्र मंथनाचं. हा. आणि इथंच माझं त्या गुवाहाटीच्या तिथं माझं मंथन व्हायची वेळ आली. हो. आणि खाली खाली तो अनुभव इतका सुंदर होता समुद्र तळाच्या मेडिटेशन मध्ये. आणि मी म्हणते मला काय माहित होतं मी इथे खाली खाली जाते त्या हा. मग असं हे केल्यावर मग? देवाचं नाव घेत घेत हळूहळू हे केलं. हा. तर तुम्हाला माहित आहे की बेडच्या ठिकाणी काय काय वेळा त्यांचे हे असतात बेल्स असतात. हो हो हो. ते म्हणजे सगळीकडेच बोलवण्यासाठी असतात त्या. लोकांना. हा, हा. हा त्यामध्ये मग त्याला हे करताना मग ते फोन तिथं जवळच म्हणजे पण फोन करायला ते हात मागे हे नव्हते ना, आई गं, रिकामे ते अडकले होते. बांबूमध्ये हा. अडकून बसलेले. मग मी काय केलं मॅडम, ती बेल जोर जोरात वाजवायला सुरुवात केली. हा, हा. देवाचं नाव घेतलं मी. हा. श्री कृष्णा वाचव वगैरे असं हा, हा. सगळं मी हे केलं. हा. आणि साधारण 15 मिनिटानं हा. त्यांचा हे केल्यावर त्यांना त्यांच्याकडे एक लॉक असते. अच्छा. म्हणजे हे असतं म्हणजे डुप्लिकेट चावी असते. हो हो बरोबर. हो. मग ते रिसेंटली तर पळत मग त्यानं ते दरवाजा पहिला मी त्याला तसंच म्हटलं, ए खोल दरवाजा, मैं इधर बेड पे अटक गई हूँ. हा. आलं ते बिचारे गुवाहाटीचं म्हणजे ते नेपाळी होतं वाटतं. हा, हा, डोळे चोळत आलं, त्यानं डुप्लिकेट चावी नव्हतं उघडलं. हा. मॅडम ये क्या हो गया. आई गं. तो पहिल्यांदा माझ्याकडे आलं हा. आणि मी तर मला त्या कंडिशन मध्ये बघितल्यावर हा. ते मैडम ये क्या हो गया और बेड की ऐसे कैसे नहीं. पहले मैंने 4 लोगों को लेके और मुझे यहाँ से निकाल. मैं ऐसे कितना देर श्री कृष्णाचं नाव घेत होते मी घेत होते. आणि मग त्यानं 4 लोकांना मग त्यानं ते मॅनेजरला फोन केला. मग ती 4 लोक आली आणि त्यांनी मग एका साईडला माझं हे एकानं डोकं हे झालं, परत हे उचल आणि त्यांनी मला ते गणपती बाप्पा मोरया जसं आपल्या तसं केलं, उचलतात तसं उचललं. आणि तर मग नशिबानं काय मला काय म्हणजे लागलं, एकदम धापकन पडलं असते तर लागलं असतं नाही. बघत बघत हळू खाली येत होते. मग परमेश्वराचे आभार मानले. तर मॅडम की त्या मॅनेजरला म्हटलं, मॅडम तो म्हणा मॅडम ऐसे कैसे हो गया, अब ऐसे कैसे अटक गई बेड में. म्हटलं तुझ्या काय याच्यामध्ये जाड लोक येत नाहीत का म्हटलं तिथनं, ऐसे उनके लिए तू बेड बना म्हटलं. त्याच्या असं बांबूच्या याच्यावर कसं झोपवतो. बरोबर आहे. लोक सगळे लोक काय पतले असतात का म्हटलं. असं हे नाही ना. मग त्यांना ठीक है मैडम ये आपके लिए मैं कुछ ना कुछ इंतजाम करता हूँ. मग त्यानं दुसऱ्या दिवशी मला म्हणजे चांगला बेड हे असलेला आणून दिला. मग तिथं त्याच्यानंतर तुम्ही घाबरल्या नाही, हे विशेष. मला मॅडम मला हसू का येत होतं माहित आहे. मी स्वप्न परमेश्वरानं मला दाखवलं स्वप्न समुद्र मंथनाचं. आणि हळू खाली जात होते मी त्यावेळी समुद्राच्या ठिकाणी आणि ते बेडवरून खाली जात होते ते. परमेश्वराची खरंच. आणि मला ते कसं झालं, मला हे झाल्यावर मला तरी मला हसू यायला लागलं. म्हणजे काय काय वेळा परमेश्वराला आनंद म्हणजे आपल्या बरोबर मजाक करायला किंवा हे आवडतं. म्हणजे त्या आनंदाच्या वेळी परमेश्वराला आपण स्मरण केलं पाहिजे. दुःखाच्या वेळी मला हे दे, मला ते दे, मला ते दे, ते दे असं नाही. आणि काही कसं आहे मी बघितलं, तुम्ही जर आनंदी राहिला तर तुमचा संसार आनंदी होतो. अगदी आजूबाजूचे वाईब्स तुम्ही पॉझिटिव्ह वाईब्स द्यायला लागतात. पॉझिटिव्ह वाईब्स. आणि त्याच्यानंतर मग जवळजवळ 3-4 दिवस मी त्या काझीरंगा नॅशनल पार्क बनवते. मॅडम
हा. अभि ठीक आहे ना. त्या 3 दिवस त्यांनी जे बेड दिले, पहिल्यांदा मी त्याच्यावर दणके मारून बघितले की आहे ना का अजून परत मला खाली जायची वेळ येते. बापरे हो. आणि मग मी मस्त पैकी तिथं 3-4 दिवस हा श्रीकृष्णाच्या कृपेनं हा. काझीरंगा त्या नॅशनल पार्क मध्ये तो एन्जॉय केला 3 दिवस. आणि मग तुम्ही हत्तीवरच गेल्या? हत्तीवर मला बसता आलं नाही कारण मॅडम कसं आहे माझं थोडंसं मी सांगेन कधीतरी याच्यावर. हा. माझे 5 ऑपरेशन झाले पोटाचे. अय्या. त्यामुळे दरवेळी मला भूल देऊन 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 ते थोडंसं माझं बरोबर. वेट आता 85 kg आहे. बापरे. तर मग त्यामुळे मग हे झालं. आता 1-2 वर्षापूर्वीच झाले एक ऑपरेशन. अरे मग बापरे. त्याच्यामुळं कसं आहे मग डॉक्टरांनी सांगितलं थोडे दिवस थांबा नंतर डाएट वगैरे हा फॉलो हा. करा म्हणून. बरोबर. हा. म्हणजे पण मला कसं आहे मला बीपी शुगर काय नाही आहे. अरे वा वा वा. गुडघे वगैरे काय दुखत नाही अरे वा. कारण योगा वगैरे आहे ना माझं. बरोबर ट्रॅव्हलिंग बरोबर. वगैरे. हा. आता बघूया एखादं. पण परमेश्वराचं कसं माझ्यावर हे बघ कृपा आहे, खरंच कृपा आहे म्हणजे तुमच्या. कसं काय अशा वेळी माझ्या घरचे सगळे होते. हा. माझे पती होते, माझे नातेवाईक होते, पण किती 2000 किलोमीटरवर. हो. त्याचा मग काहीच अशा उपयोग वेळी नाही. परमेश्वर आणि ज्याकडे आणि मी अडकले कुठं बेडमध्ये. हो. आणि मग अशा वेळी कोण आलं परमेश्वरच माझ्या परमेश्वरच आला. खरंय खरंय. धावून आला माझ्या यानं. मग अगदी. ते म्हणजे हा एक गमत फनी अनुभव. खरंच तुम्हाला सुंदर शेअर अनुभव आहे. करायचा. नाही खूप छान अनुभव ते. पण ह्याचं विशेष की तुम्ही घाबरल्या नाही. नाहीतर एखादी व्यक्ती निगेटिव्ह अर्थाने घाबरून गेली असती, उगाच आरडाओरडा केला असता. पण ते काहीच नाही. तुम्ही किती हसत घेतलं. आणि हेच शिकण्यासारखं आहे की प्रत्येक गोष्टीतनं आनंद घेता आला पाहिजे. आणि ताई कसं आहे तुम्ही नाही हा जो आनंद आहे हा. आपण एक गोष्ट मी परमेश्वराच्या तुम्ही माझ्या मागच्या वेळी शेअर केलेल्या अनुभवामध्ये आहे हा. की वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये बरं माझ्या नोकरीच्या निमित्तानं मला वेगवेगळ्या ठिकाणी जावं लागलं. हो. आणि त्याच्यानुसार माझे देवही बदलत गेले. हो हो हो. आणि त्याच्यामुळं काय झालं की ज्या वेळेला मला म्हणजे देवानं पण वेगवेगळ्या स्वरूपात येऊन मला मदत केली ना. केली. खरंय खरंय. आणि दुसरी गोष्ट आणि त्यामुळं काय झालं ताई टेन्शन हा प्रकार आहे तो माझ्या डोक्यातून निघून गेला. बरोबर. आणि प्रत्येक वेळी नामस्मरण केलं की तुम्हाला मी आनंदासाठी कुणावर अवलंबून राहिले नाही. खूप छान आहे. म्हणजे मी यांना खूप मला बाबा हे घेतलं या गोष्टीवरून मला आनंद मिळतो. आता लोक जे करतात मी बघितले की ड्रिंक्स करतात किंवा सगळी पार्टी वगैरे करतात या गोष्टीचे मला हे नाहीये अप्रूव्हही नाहीये कारण आनंदासाठी तो क्षणिक आनंद आहे. अगदी अगदी. परमेश्वराच्या नावामध्ये बऱ्याच ठिकाणी आपल्याला आनंद वाटून ठेवलाय परमेश्वराने आणि त्या गोष्टीकडे का जायचं. अगदी बरोबर आहे. आणि त्या लोकांना एक अनुभव मिळाला ना की मॅडम जी ते म्हणाले मॅडम आपके साथ अभी पहले कभी इतने हमारे हजारों टूरिस्ट तो उनके साथ नहीं कभी हो गया. म्हटलं हे माझ्याच होतं म्हणून मिळालं. अगदी. तो आप एक देख लीजिए कि जो भी है जो फैट लोग है या ज्यादा वेट वाले उनके लिए आप अच्छी तरह से बनाइए. खरंय. आणि मग ते कामाख्या देवीचं वगैरे दर्शन झालं तुमचं तिकडे? मॅडम ते माझी खूप छान म्हणजे जवळजवळ ती ट्रिप होती ती 20 दिवसाची होती माझी. हो सगळे. हो मग ते कामाख्या देवीला वगैरे देऊन सगळं मस्त हे करून मी आले आणि एअरपोर्टवर बॉम्बेला माझ्या पतीनं मला रिसिव्ह केलं. खूप अगदी हातात फुलगुच्छ घेऊन. आणि माझी कल्पना आहे की मला श्रीकृष्णाचे आभार मानायचे आहेत काय की बाबा त्यानं मला वाचवलं. द्रौपदीचं जसं त्यानं वाचवलं द्रौपदीला तसं मला त्यानं म्हणजे खूपच खरंय. आणि यातनं जर माझे हा अनुभव ज्या सेवेकरी ऐकत असतील त्यांना जर यातनं आनंद मिळाला
हा. तर माझा म्हणजे हा अनुभव सार्थकीला गेला. शेअर केलेल्याच मला सार्थक झालं. हे सार्थक होईल. हो. तरी तुम्ही करा शेअर. नक्की नक्की करते हा ताई. हा आणि मी 20ला निघणार आहे. अच्छा, आणि 20 3ला रिटर्न. अच्छा, मोठी ट्रिप आहे ती पण म्हणजे तशी. हा मग नेपाळ सगळं. हा, मी शेअर करते ताई. हा, ते थँक्यू. सांगतो. वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री 9 ते 10 ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता.